त्याकरता देवाजवळ जावं लागतं. देवाजवळ गेल्याशिवाय पापाचं प्रायश्चित होत नसतं. जगाच्या कुठल्याही पापावर प्रायश्चित हा गुण सर्वज्ञांनी सांगितलं. दुःखपूर्वक केलेलं प्रायश्चित सर्वज्ञ म्हणतात बाई परमेश्वर त्याला क्षमा करत असतो. स्मृतीमधलं एक एक पात्र तपासायला गेलं की पश्चातापानं दग्ध झालेली श्रीमंत माणसं ही आपल्याकडे आली. तुम्ही आम्ही काय आहोत, तुमची आमची श्रीमंती तरी आहे काय? आपल्याजवळ 2-5 बिघे जमीन आहे, 10-5 एकर जमीन आहे, एखादं घर आहे, पोराची एखादी जुनी गाडी आहे, एखादी मोटरसायकल आहे. यापेक्षा आपली श्रीमंती वेगळी काय? परंतु आमच्या स्मृतीस्थळामध्ये आमच्या साधकांची श्रीमंती बघा काय आहे. मी आज कथा सांगायला चाललेलो आहे नारायणदास बहाळेंची. मी कथा सांगायला जातोय नारायण व्यास बहाळेंची. नारायण व्यास बहाळ श्रीमंत किती होते. त्यांचे वडील त्या राजाच्या दरबारामध्ये राजज्योतिषी होते. बघा नारायण कवीच्या कथेला ऐकावे कथीच्या कथेला. नारायण कवीच्या कथेला नारायण कवीच्या कथेला. वळे ग्रामी रजपुत्र राजा सभेत यांच्या नारायण पिता. सभेत यांच्या नारायण पिता. ज्योतिषी म्हणून राहिला. आता ज्योतिषी म्हणून राहिला. नारायण कवीच्या कथेला नारायण कवीच्या कथेला. नेमकाच सूर्योदय झाला. घरड्यातले निघालेली पाखरं दिवसभराच्या प्रवासाला जाणार होती. आकाशात मात्र एकमेकाला भेटून आनंद साजरी करत होते. नव्या दिवसाचं ते स्वागत होतं आणि गेलेल्या दिवसाला तो प्रणाम. मुलंही प्रांगणात जमलेली होती. खेळ चालला होता. शब्दा शब्दानं खेळ मोठा हो. आणि मोठा होत 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 एका मुलानं विचारलंय नारायण अरे तुझ्या बापाचं नाव काय रे? अकस्मात विचारलेल्या प्रश्नानं नारायण घाबरलाय. इकडे तिकडे पाहायला लागला. तसं दुसऱ्या पोरानं विचारलं ए नारायण अरे पाहतोस काय रे? तुझ्या बापाचं नाव विचारतोय आम्ही. चेहऱ्यावरची बावरल्याची भाव पाहिली तशी मुलं मोठ्यानं ओरडायला लागली. ए अरे नारायणला त्याच्या बापाचं नाव माहित नाही. नारायण बिना बापाचा आहे. आणि घाबरला नारायण. आणि घाबरलेला नारायण या मुलातनं वाट काळत पळत सुटलेला. पळत गेलेला नारायण चुलीजवळ भाकरी थापत असलेल्या आईच्या कुशीत जाऊन लपला. ए आई बाळाचं आई म्हणणं विभळणं आईला कळतं फक्त बस. हातातला पिठाचा गोळा तसाच टाकला आणि नारायणच्या डोक्यावर हात फिरत विचारलं हे बा नारायण काय झालं बा तुला?
मारलंय कोणी तुला? नाही गाय, तुला कोणी बोललं बाबा? नाही गाय, कोणी बोललं नाही. तुला काही हवंय नारायण? नाही आई, मला काही नको आहे. मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे फक्त, बस. आता नारायण सावध होऊन आई पुढे बसला. आईच्या डोळ्यात डोळे घातले आणि नारायणाने विचारले, आई बाप असतो का ग? असतो का ग आई? सांग ना, बाप असतो का ग आई? माझ्या बापाचं नाव काय आई? मला मुलं बिना बापाचं म्हणतात ग. कितीतरी वर्षापासून थांबलेला तो दुःखाचा उमळा फळकत अश्रूंचा बाण फुटला आणि वेदनेचा कहर उठलेला. डोक्यावरच्या लुगड्याचा बोळा तोंडात घातलाय, बस आवाज येऊ नये बाहेर. हुंदका आवरण्यासाठी आईची होणारी अवस्था नारायण पाहतोय. नारायण सांगले, हे आई नको ग सांगू माझ्या बापाचं नाव, नको सांगू. मी नाही विचारणार तुला. मोठ्या प्रयत्नानं आवंडा गिळला आणि नारायणाच्या आईनं डोळे उघडले. तोंडातला कपडा काढला आणि नारायणाला सांगितलं, बा नारायण, तू बिना बापाचा नाहीस रे बेडे. तू बिना बापाचा नाही. तू एका विद्वान ज्योतिषाचा मुलगा आहेस. तुझे वडील या राजाच्या दरबारामध्ये राज ज्योतिषी. या बहळे ग्रामामध्ये एक राजा होता. बहळ हे 40गाव तालुक्यातलं गाव. हे 40गाव आणि भडगावच्या मध्यभागी उभं असलेलं हे गाव आज या राजपूत राजाच्या दरबारात तुझे वडील राज ज्योतिष. नारायण आपला प्राण कंठात आणून ऐकत होता. हनवटीला हात लावून आईच्या डोळ्यात तो मागचा इतिहास पाहत होता आणि आई शून्यात हरवली होती. बोलत होती फक्त. एक दिवस तुझ्या राजाला भविष्य सांगितलं. महाराज, या ज्योतिष शास्त्रामध्ये असा एक योग येणार की त्या दिवशी मेनाची मऊ मेघ टणक अशा खडकावर ठोकली ना तर ती दगडात जाईल. राजानं विचारलं, असं घडलं नाही तर? पण नारायण, तुझ्या बापानं छातीला हात लावून जाईल, महाराज मला फाशी देऊन टाका. त्या दरबारामध्ये तुझ्या वडिलांचा द्वेष करणारी माणसं होती. त्यांना तुझ्या वडिलांचं मोठेपण सहन होत नसायचं. त्यांना आयती संधी मिळाली. दरबार उठलाय आणि ज्योतिषांनी षडयंत्र तयार केलं. आता तो दिवस उगवला, ते मुहूर्त जवळ यायला लागला. आता राजाने मेणाची मेघ तयार केली, चांदीच्या ताटात ठेवली, एक लोखंडाचा हातोडा घेतला आणि ही सर्व ज्योतिषासह तुझे वडील गावाच्या बाहेर त्या खडकावर गेले. ज्योतिषांनी षडयंत्र केलेलं. ती मेणाची मेघ खडकावर धरली. ती पळती घटिका चुकवल्या गेली. तो लोखंडाचा हातोडा मारला. ती मेणाची मेघ नारायण दगडात गेली नाही. तिची भाकरी झाली, थोपटा झाला आणि तुझ्या वडिलांना राजाने फाशी दिली. त्या 13-14 वर्षाच्या बालमनावर मोठा काळजाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या. रक्तबंबाळ झालेल्या मनानं रात्री नारायण अस्वस्थ होऊन अंथरुणात पडला होता. अमावस्येची रात्र होती. आकाशातला चंद्रही दिसत नव्हता. मनाला शांत करणार कोणी नव्हतं. बस
मोठ्या पहाटे जाग आली, आईच्या पायाला स्पर्श केला, सांगितलं हे आई जातो मी आता. आणि एका क्षणात अंधाराच्या दिशेनं पळालेला नारायण अदृश्य झाला. सकाळी उठलेली आई पाहते तर नारायणचा अंथरूण ओस पडलेला आहे. गावाच्या कुसाला फिरून आली, नदीवर गेली, आडाला पाहिलं, नारायण कुठेच दिसला नाही. आता फक्त आईचा नित्यक्रम चालू झाला होता. संध्याकाळी मावळतीच्या सूर्याबरोबर गावाच्या बाहेर बसायचं आणि येणाऱ्या वाटेला डोक्यावर हात ठेवून पाहू, लांब पाहत राहायचं, माझा नारायण येईल म्हणून. बस आता दिवस जात होती, आईचं वय वाढत होतं, डोळ्यांची खापडं झाली, काळे भोवळ पांढरे झालीत, पण नारायण दिसत. आणि एक दिवस सायंकाळच्या वेळेला आई अंधार पडला होता, नारायणाची आठवण करत गावाच्या बाहेर बांधलेल्या झोपडीच्या बाहेर बसली होती. कुणीतरी आलं आणि पायाला हात लावला, तसा आई सावध झाली, किलकिले डोळे केले, बा कोण रे तू? तस नारायण खाली बसला, ए आई मला ओळखलं नाहीस तू? तस त्या आवाजानं आईच्या हृदयाला थरकाप झालाय. मोठ्या ताकदीनं नारायणाला जवळ ओढलं आणि मिठी मारली आईने. तो मायलेकांचा तो अभूतपूर्व प्रसंग. आकाशातला चंद्र मात्र साक्षीनं पाहत. आईनं छान सुरेख भाकरी थापल्या आणि गाईच्या दुधामध्ये दोघांचं जेवण झालं. चंद्राच्या प्रकाशात टाकलेल्या अंथरुणावर आईच्या कुशीत नारायण आज विसावलेला होता. नारायणाच्या डोक्यावर आई हात फिरवते, बाळा तुला आठवण नाही आली तुझ्या आईची? यायची ग आई, आठवण यायची. एक क्षणही मी तुझ्याशिवाय नाही घालू शकतो. सकाळी उठलेल्या नारायणानं स्नान केलं, संध्याकाळी कपाळाला टिळा लावला, जानवं सरळ केलं, पंचांग काखेत घातलं आणि नारायण आता राजाच्या दरवाजात पोहोचला. राजाला प्रणाम केला. नारायणानं आपली ओळख करून दिली राजांना. तसं राजांनी नारायणाचं स्वागत केलं. नारायणाला यासन बसायला दिलेलं आहे आणि सभेचं कामकाज चालू झालं. तर नारायण दररोज जायचा, सभेत बसायचा, पाहायचा, ज्या ज्या ज्योतिषांनी आपल्या वडिलांना मारलं त्यांच्याकडे पाहायचा, हाता पायाच्या मुठ्ठी आवळायचा, दात खायचा, विचार करायचा, अरे तुम्ही माझ्या वडिलांचा घात केलाय. आणि एक दिवस नारायण सभा भरलेली होती, गावोगावचे पाटील देशमुख वतनदार आलेले होते, सर्व ज्योतिषी बसलेले होते. नारायण उभा राहिला आणि उभ्या राहिलेल्या नारायण जायला, महाराज. तसं राजानं नारायणानं पाहिलं. एके दिवशी सभेत याने सांगितले राजा, एके दिवशी सभेत याने सांगितले राजाला, पृथ्वी जलमय होईल राजा, सत्य सांगतो तुम्हाला, सत्य सांगतो तुम्हाला. हे राजा, ही पृथ्वी जलमय होणार आहे, तिचा मुहूर्त मला माहिती आहे, म्हणून तर मी काशीवरनं परत आलोय. सर्व सभा हसायला लागली. याचा बापही असाच मूर्ख होता, असाच मी लहा. राजानं झालं नारायण असं घडलं नाही तर त्याने झालं मी माझ्या बापाच्या मार्गाने जायला तयार आहे. सभेला मोठा आनंद झाला. हाही एकदाच संपणार आहे म्हणून सभा बरखास्त झालेली आहे. घरी घरी जाऊन लोक चर्चा करायला लागलेले आहेत. ज्योतिषी घरी जाऊन पंचांग उलटी पालटी करून पाहायला लागली. कुणालाच काही कळत नव्हतं, मात्र षडयंत्र करायला सुरुवात झाली. कुठल्या तरी डावपेचानं नारायणला मारायचं म्हणून प्रयत्न सुरुवात झाली. आता तो दिवस सुगवणार आहे, आतली संध्याकाळ आहे, सूर्य अस्ताला गेलेला आहे. घराघरामध्ये चर्चा आहे, उद्या जगबुडी होणार म्हणून.
मध्यान रात्र उलटली, पहाटेची 3 वाटली, कोंबडा आरवणार होता, भाट त्याची भुपाळी म्हणणार होता आणि तितक्यात पाण्याचा गडगडाट आलाय, मोठा आवाज. सर्व नगरजन जाग झाले. झोपेत असलेली माणसं पळायला लागली. कुणालाच काही कळत नाही. आलेलं पाणी जवळ आलेलं होतं, लाटा उसळत होत्या, झाडांच्या पडण्याचा आवाज येत होता, विजांचा कडकडाट येत होता. पळाली माणस, पळायला लागली. दिसेल त्या रस्त्यानं दिसेल ती वस्तू घेऊन पळायला लागली. माई लेकराला आवरेन असं झालेले, कुणाला कुणाला कुणालाच काही. उठा उठा रे पळा पळा रे, राज्य सारे जलमय झाले, प्रधान राजा मंत्री पळाले, पळता पळता हे चला दिसेल त्या मार्गाने माणसं पळायला लागली. घाबरलीत लोक. गावात पाणी शिरलं होतं, इमारती बुडत होत्या, झाडं पडत होती, हैदोस माजला होता गावामध्ये. उठा उठा रे पळा पळा रे, राज्य सारे जलमय झाले, प्रधान राजा मंत्री पळाले, पळता पळता ठेच लागली, कुंभाराचे पडते फुटले, बट्टी बुवाचे धोतर फुटले. सर्व राज्याच्या त्या महालाच्या जवळ जमा झाली. तसा राजा आला. राजानं नारायणला विचारलं, नारायण अरे आता काय करणार? नारायणाने सांगितलं, महाराज घाबरू नका, समोर टेकडी आहे ना, या टेकडीवर जाऊन आपण वाचून जाऊ. या टेकडीवर जाऊन आपण वाचून जाणार. कळालंच नाही. त्या राजालाही कळालं नाही की आपल्या गावाजवळ टेकडीच नाही आहे. आजही बहाळ गावाच्या जवळ टेकडी नाही आहे. बुद्धिभ्रंशात बुद्धिनाशो, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात विनश्यतिः. स्मृतीचा नाश होतो, बुद्धी भ्रष्ट होते आणि माणसाचा विनाश होतो. राजाची बुद्धी भ्रष्ट झाली होती. बुद्धी भ्रष्ट झाल्यामुळे स्मृती लोप पावली होती आणि स्मृती गेली की माणसाचा विनाश होत असतो. सर्व ज्योतिषांनी ऐकलं, सर्व डोंगराच्या दिशेनं पळायला लागले, सर्व टेकडीवर गेले. राजाही गेला, आता नारायणी गेला, आता पाणी वर यायला लागले, आता वर वर चढायला लागलो. आता टेकडी बुडणार होती. राजाला विचारलं, नारायण टेकडी बुडणार आहे, आपण वाचायचं कसं रे? आता नारायण राजाजवळ गेला. नारायण राजाचा हात हातात धरला, सांगितलं, राजे खाली पाहिलं त्या पाण्यामध्ये होड्या आहेत, आपण होड्यांमध्ये उड्या टाकून वाचून जाऊ. ऐकताच बाकीच्या ज्योतिषांनी धडाधड उड्या टाकल्या. राजा उडी टाकणार तेवढ्यात हात नारायणाच्या हातामध्ये होता. नारायणानं मागं उडलं, राहिलं, महाराज थांबा. राजा नारायणाकडे पाहायला लागला. नारायण सांगितलं, महाराज अहो कुठे आहे पाणी? पाणी नाही. कुठे आहे प्रलय? खाली दगडावर आपटून पडलेली फक्त ज्योतिषांची प्रेत आहे, रक्तबंबाळ झालेली. तितक्या सूर्याचं किरण पडलं आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेली ती ज्योतिषाची प्रेत दिसली. राजाला भवळ आली, खाली बसलाय. ए नारायण, अरे माझ्या दरबारातली ज्योतिषी मारलीत रे तू. महाराज ही ज्योतिषी कसली हो? असला योगच कुठेही ज्योतिषात नाही, पंचांगात नाही. मग यांना कळायला पाहिजे होतं ना की पंचांगात हा योगच नाही, जगबुडी होईल कस काय? ही सर्व एकत्र येऊन माझ्या वडिलांचा यांनी खून केला होता, षडयंत्र केलं होतं. नारायणाला मोठा आनंद झाला. आता निघाला तो, आता तिथनं आपल्या आईच्या भेटीला
वीरश्री घेऊन निघाला होता. आला आपल्या आईच्या पायावर डोकं ठेवलं, आईला हात जोडले, झाले हे आई, तुझ्या कुंकवाच्या धन्याचा बदला घेतलाय मी. तुला पांढऱ्या कपळाने आयुष्य जगवलं ना, ज्या निचांनी, मी त्यांचा आज वध करून आलेलो. आईनं नारायणाच्या डोळ्यातला तो द्वेष पाहिला. आई फक्त गप्प बसलेली होती. आईला तो क्षणच वाटत नव्हता नारायणाला काही सांगावं की माणसानं माणसं मारलीत का माणसं मारू नये. माणसाचा जन्म माणसं मारण्याकरता झाला नाही बाबा रे. मुंगी मारली तरी हिंसा होत असते. ती माणसं जर माणसं मारत असतील, त्यांचं पाहूनच आपण माणसं मारणार असलो तर त्यांच्यातनी आपल्यातला बदल काय? ती हैवान आहेत, आपणही तर हैवानच झालो ना. ती असुरी आहेत, आपणही असुरी झालो ना. मग आपल्यातला त्यातला बदल काय? परंतु आईनं नारायणाकडे फक्त पाहिलं आणि गप्प बसली. आता 2, 4, 6, 8, 10 दिवस निघून गेली होती. नारायणाचा द्वेष निघून गेला होता आणि आता पश्चाताप व्हायला लागला होता. अरे मी माणसं मारली आहेत. माणसं मारावी लागतात का? आपला जन्म माणसं मारण्याकरता झाला का? आपल्याला माणसं मारण्याचा अधिकार काय? ज्यांना मारलं आपण त्यांना जिवंत करू शकतो का? नानाविध प्रश्न या नारायणाभोवती सळवायला लागली. आता त्रस्त झाला प्रश्नांच्या माहोलाने, त्रस्त झालाय. आता झोप येत नव्हती. आणि हा नारायण आता एक दिवस बहाळेगावला प्रणाम केलाय. आईच्या पायाचा पदस्पर्श केला आणि अशांत आत्म्याच्या शांती करता आणि प्राश्चित्य करता परत एक वेळा बाळगाव सोडून निघालाय. परमात्म्याच्याकडे दिशेनं मला प्राश्चित करायचं आहे. प्राश्चिताच्या दिशेनं निघालाय. तर परमात्म्याला तो सांगतोय, चुकलो रे मी हृदयाळ, क्षमा करी रे स्वामी, चुकलो रे मी प्रभु दयाळ, चुकलो रे मी प्रभु दयाळ. हे परमात्म्या, प्रचंड मोठी चूक माझ्याकडे झाली रे. मनुष्यवधाचा गुन्हा माझ्याच्याने घडलाय. एका मनुष्य देहामध्ये 81 कोटी 1.25 देवतांच्या पिंडस्थ आहे. त्या एवढ्या 81 कोटी 1.25 देवतांचं पिंडहनन माझ्यामुळे घडलंय. मी पापी आहे. चुकलो रे प्रभु दयाळ, क्षमा करी रे स्वामी, क्षमा करी रे स्वामी, चुकलो रे मी प्रभु दयाळ, चुकलो रे मी प्रभु दयाळ. ज्या मनाने पाप कल्पिले ते मन तुला दिले मी. ज्या मनामध्ये मी अखंड बदला घेईपर्यंत पाप चिंतन केलं ना, ते मनच तुला मी अर्पण केलेलं. त्या मनामध्ये आता तुझ्याशिवाय कुणाचाही वास राहणार नाही. कल्पिले ते मन तुला दिले. ज्या मनाने पाप कल्पिले ते मन तुला दिले. हे मन तुला अर्पण केलेलं आहे. देहाने या कर्म कराया, दास तुझा झालो रे मी. चुकलो रे मी प्रभु दयाळ, चुकलो रे मी प्रभु दयाळ. या
हे देह फक्त तुझं दास्य करण्याकरता आहे. लक्षात घ्या. हा परमेश्वरानं दिलेलं शरीर हे सजवण्याकरता नाही, हे नटवण्याकरता नाही. याची तुम्ही शरीराची काळजी करताय मायबाप हो. त्या शरीराने तुमची काळजी केली पाहिजे. तुम्ही त्या शरीराची काळजी करता राजा. त्याला थंडी वाजू नये म्हणून खूप पांघरून घेताय, मग ऊन लागू नये म्हणून छत्री घेताय, मग उन्हानं कातडी काळी होऊ नये म्हणून सनस्क्रीन लोशन लावताय, त्याला उन्हापासून वाचवताय. चांगल्या साबणानं गोरी व्हावी म्हणून अजून साबण लावताय, तोंडावर गोरे पण यावं म्हणून फेअर अँड लवली लावताय. हे वेड्याओ, अरे हे शरीर तुम्हाला परमात्म्याची सेवा दास्य करण्याकरता दिलेला आहे, परमार्गाची सेवा करण्याकरता. देहाने या देहानं तुझं दास्य करायचं आहे, परमार्गाचं दास्य करायचं आहे, साधू संतांचं दास्य करायचं आहे. मंदिरात गेल्यानंतर मंदिराच्या त्या स्थानावर डोकं ठेवण्या अगोदर त्या मंदिराला झाडू घेऊन झाडणं ही अगोदरची सुरुवात आहे. त्या मंदिराची फरशी अगोदर पुसणं ही मंदिराची सुरुवात आहे देवाच्या दर्शनाची. सुखलो रे प्रभु दया, सुखलो रे प्रभु दया. आता नारायणाचा प्रवास रिद्धपुराच्या दिशेनं सुरुवात झाला. कुणीतरी नारायणाला सांगितलं, नारायण 125 वर्षाच्या त्या वास्तव्यानं परमात्म्याच्या पुनीत झालेल्या रिद्धपुराला जा, माती कपाळाला लाव आणि ज्या पोळलेलं मन आहे तुझं शांत होईल, नक्की शांत होईल, तुला जा. हा नारायण निघालाय, रस्त्यानं चाललाय. दरकोस दरमुक्काम नारायण चालतोय, मनाला प्रश्न विचारतोय, हे परमात्म्या आता हे शरीर घेऊन मी तुझ्याकडे येऊ का रे? किती घाणेरड करून टाकलंय मी त्याला. वरवर साबणानं धुतलेल्या शरीराला मधनं मन कसं आहे. अनेक लोकांची आम्ही निंदा करून मनाला गलिच्छ करून टाकले. अनेक लोकांच्या मनामध्ये वाईट कल्पना करून मनाला मलिन करून टाकले. अनेकांची निंदा करून जिभेला मलिन करून टाकले बघा. अनेक वाईट दृश्य पाहून डोळ्यांना मलिन करून टाकले आम्ही बघा. अनेक चुकीच्या जागेवर जाऊन पायांना आम्ही मलिन केलं. कबीरा जब हम पैदा हुए, कबीरा जब हम पैदा हुए, जग हंसे हम रोए, अब ऐसी करनी कर चलो कि हम हंसे जग होए. ही चादर परमात्म्यानं दिली तुम्हाला, हिला मलिन करून टाकले. याचा एकही भाग आम्ही चांगला वापरला नाही. पहा तुम्ही, एकही भाग आम्ही चांगला वापरत नाही. आणि म्हणून परमात्म्याला हा प्रार्थना करतोय, हे देवा तुझा पत्ता मला सांगितला रे, तू कुठे राहतो हे मला सांगितलं, परंतु तुझ्या पुढे येण्याचं धाडस माझं नाही. कसा येऊ? तू दिलेली वस्तू मी खराब करून टाकलेली आहे. तू मजळ ठेवायला एक वस्तू दिली होती, मी जशीच्या तशी ठेवून तुला मी परत करायला आलो नाही. ते घाणेरडी वस्तू तुझ्या पुढे कशी घेऊन येऊ? मैली चादर ओढ़ के कैसे, मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आओ, द्वार तुम्हारे आओ. हे पावन परमेश्वर मेरे, मन ही मन शर्माओ. मैली चादर, मैली चादर ओढ़ के कैसे. हा नारायण
एका एका गावाला मुक्काम करून त्या रिद्धपूरच्या जवळ जवळ जातोय. तोड दे ना. गाव संपत होती, आता रिद्धीपूर जवळ येत होत. तूने मुझको जग में भेजा, निर्मल दे कर काया, आकर के संसार में मैं उसी को दाग लगाया. तूने मुझको जग में भेजा, निर्मल दे कर काया, आकर मैंने उस पर दाग लगाया. मैलानं जवळ जाणारा हा नारायण रिद्धपूरच्या त्या 12 कोसाच्या अंतराच्या मातीला स्पर्श होतो आणि थंडगार हवा लागल्याचा भाव. मनाला शांती मिळते. माती उचलतो आणि कपाळाला लावतोय. कितीतरी दिवसाची अतृप्ती आज शांत होते. तूने मुझको जग में भेजा, निर्मल दे कर काया, हाँ आकर के संसार में मैं उसी को दाग लगाया. ये पावन परमेश्वर मेरे मन ही मन शर्मा, मैली चादर ओढ़ के कैसे, मैली चादर ओढ़ के कैसे, निर्मल वाणी पाकर तुझसे ना मन तेरा गाया. निर्मल वाणी पाकर तुझसे ना पाया. निर्मल वाणी पाकर तुझसे ना मन तेरा गाया. इन पैरों से चल कर तेरे मंदिर कभी न आया. ये पावन परमेश्वर में मन ही मन शर्मा. मैली चादर ओढ़ के कैसे, मैली चादर ओढ़ के कैसे, मैली चादर ओढ़ के कैसे. आता रिद्धिपुरात हा नारायण पोहोचलाय. तर रिद्धिपुराची मठ पाहिला राजमठ. श्री प्रभुबाबांच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या त्या पाषाणावर डोकं ठेवलं. तृप्त तृप्त झाला आणि डोक्यातली घाण निघून गेलेली आहे. त्या भिंतींना, त्या झाडांना, त्या मातीला, तिथल्या हवेला, पाखरांना नारायण भिरी भिरी पाहत होता. हात जोडत होता. अरे तुम्ही सर्व सर्व भाग्यवान आहात. त्या दयाघनाचं सान्निध्य तुम्हाला मिळालं. मी पाहणारे कर्महीन, जन्माला आलो तर माणसं मारले, इथे आलो तो देवच निघून गेलेला आहे. देवाच्या आणि माझ्या भेटीतला हा अंतराव झालाय आता. आणि चालता चालता राजमठाच्या कोपऱ्यामध्ये पंडित विश्वनाथ दास बाळापूरकर नावांच्या महात्म्याची भेट झाली. तुम्ही अंबाळीला गेले असाल. अंबाळी नावाचं तीर्थस्थान ज्या महात्म्यांनी बसवलं, तो दत्तात्रयांचा विशेष आणून तिथं ठेवला. आपलं जीवन सर्व अंबाळीला घालवलं. ते अंबाळी निर्माते पंडित विश्वनाथ दास बाळापूरकरांची भेट झाली. संध्याकाळची वेळ होती. दोघं एकमेकाची ओळख करून घेत होते. ओळख झाली होती आणि संध्याकाळचं जेवण करायचं होतं. पंडित विश्वनाथ दास बाळापूरकरांनी त्या नारायण व्यासांना विचारायला सुरुवात केली. नारायण व्यास,
तुम्ही संध्याकाळी जेवण काय करणार आहात, भाजी कुठली खाल, तुम्हाला भाजी कोणती आवडते? नारायण व्यासांची परीक्षा पाहायची होती की नारायण व्यास विद्वान किती आहे. याने पाप केलं हे खरं आहे, अज्ञानामुळे याच्या हातून घडलेलं कृत्य आहे, परंतु याची विद्वत्ता पाहिली पाहिजे. याला धर्मात आणता येईल का, देवाच्या पायावर याला घालता येईल का, देव याला माफ करेल. म्हणून पंडित विश्वनाथ बाळापूरकर त्याला विचारतायत, नारायण तुम्ही जेवण काय करताय, परंतु विचारणं मात्र आपल्यासारखं विचारलं नाही, काव्यातून विचारलं. एक ओवी त्याच्याकरता तयार केली. पंडित विश्वनाथ बाळापूरकरांनी एक ओवी तयार केली, एक श्लोक तयार केला आणि त्या श्लोकातनं ते नारायण दासांना विचारतात. चंद्र वदना बाळी अंगी श्याम कांता सावळी, जे ते प्रतिपाळी वनमाळी ते तुम्हारुचे. काय सुरेख उभी आहे, सुरेख प्रश्न विचारलाय. चंद्रवदना बाळी अंगी श्यामकांता सावळी, जिये ते प्रतिपाळी वनमाळी ते तुम्हारुचे हो. अरे चंद्रासारखं तोंड जिचं आहे, हा बघा, चंद्रवदना बाळी, चंद्रासारखं मुख आहे, तिचं गोल आहे, तिचं पान कसं आहे, त्या भाजीचं गोल आहे. अंगी श्यामकांता सावळी, ती सावळ्या रंगाची आहे. जिये ते प्रतिपाळी वनमाळी, आणि माळी त्याचं प्रतिपालन करतो, ते तुम्हारुचे हो. ती तुम्हाला आवडते का? नारायण व्यासांनी पंडित विश्वनाथ बाळापूरकरांकडे पाहिलं, गमतीने पाहिलं. अरे माझी परीक्षा पाहू इच्छिता, मी पोळलोय, माझ्या देवा करता मी माझं काहीही करेन. नारायण व्यासांनी हात जोडले आणि अत्यंत नम्रतेनं सांगितलं, हो हो आवडेल, नक्की आवडेल. सप्तरात्र जयावर्जित जन, स्नेहासी होय संयोग, तरी आम्हारुचे हो. कांदा रात्रीच्या वेळेला खाऊच नाही. सप्तरात्र विवर्जित, शास्त्रानं 7 रात्र कांद्याला वर्ज केलेला आहे की रात्रीच्या वेळेला कांदा खायला नको. असा कांदा त्या भाजीला जोडून जर असला, सप्तरात्र विवर्जित जना जया आवडी सेवित, आणि यानंतर जण ज्याला आवडीनं सेवन करतो तो कांदा, तयासी होय स्नेहाचा संयोग, आणि त्याच्याबरोबर बऱ्यापैकी तेल जर टाकलं, म्हणजे तो तेलामध्ये कांदा जर चांगला परतला बऱ्यापैकी, आणि त्यात ती जर भाजी केली तर ते आम्हारुचे हो. पंडित विश्वनाथ बाळापूरकरांना मात्र आश्चर्य वाटलं. अरे वा, हा मात्र नक्की पंथाच्या आणि देवाच्या कामी येईल. पंडित विश्वनाथ बाळापूरकरांनी सांगितलं, नारायण बास काव्य करा, श्री गोविंद प्रभू बाबांच्या पायावर समर्पण करा, तुमचे दोष धुतल्या जातील, प्रायश्चित होईल, आणि दयाघन तुमच्या पापाला क्षमा करून टाकेल, माफ करून टाकेल. नारायण बासांनी आता दीक्षा घेतली, पंडित विश्वनाथ बाळापूरकरांच्या नावची दीक्षा घेतली, आणि एक पुढे मोठा प्रसंग निर्माण झाला, कठीण. ही कथा सर्वांनी इथपर्यंत ऐकली. स्मृतीस्थळामध्ये मला वेगळी सांगायची होती, म्हणून मी ती जाणीवपूर्वक सांगितली होती की आपल्याला तो ऐकायचा. आता मात्र वेगळा प्रसंग निर्माण झाला. आचार्य श्री नागदेव निघून गेलेले होते, आणि नांदेडला यती नावाच्या संन्याशांनी, यती धर्माचा तिथं उदय झाला होता, त्या यतींनी मोठा अहंकार माजवला. नांदेडच्या राजाचा गुरु होऊन बसलीत ही यती. यांनी तेव्हा हिंदू धर्माच्या संन्याशांना पराजित केलं, चर्चा केल्या. कुणी आलेला संन्याशी यतीन पुढे दम धरू शकलेला नाही, आला तो पराजित झाला, हात झटकून गेला, आणि शेवट राजाने हिंदू धर्म हा अत्यंत हीन दर्जाचा आहे, नासकाय, कुचकाय, घाणेरडा आहे, अशा पद्धतीने हिंदू धर्माच्या संन्याशांना हुसकून लावलं होतं. इथे मात्र तेव्हा मुनी व्यास नांदेडकर नावाचे महंत, म्हणजे आजचे कारंजेकर कुळाचे मूळ पुरुष मुनी व्यास नांदेडकर, हे तिथे होते, नांदेडला होते. यांना त्या संन्याशांनी, त्या हिंदू धर्माच्या संन्याशांनी येऊन सांगितलं, मुनी व्यास तुम्ही विद्वान आहात, हिंदू धर्म वाचवायचं तुमचं काम आहे, कुठल्याही पद्धतीत तुम्ही चला त्या यतींशी चर्चा करा, नाही तर हिंदू धर्म संपून जाईल. आता
मुनी व्यास नांदेडकरांनी मात्र हिंदू धर्माकरता राजाकडे गेले. त्या यतींना बोलवलं. घनघोर अशी चर्चा झाली आणि यती पराभूत झाले, हरले. मात्र यतींनी एक वेगळा डाव टाकला. हरलेल्या यतीने राजांना सांगितलं, महाराज आम्ही शास्त्र चर्चेत हरलो म्हणून काय झालं? आम्ही तंत्रविद्येत आजही तुम्हाला ऐकणार नाही आहात. यांना सांगा तंत्रविद्येत मंत्रविद्येत आमच्याशी चर्चा करा. आता मात्र मुनी व्यास नांदेडकर घाबरले, कारण शास्त्र येत होतं, तंत्रमंत्र कुठे येत होतं आपल्याला. घरी आले, मठामध्ये गाठी करत बसले. उत्तरापंथाच्या बाबाला प्रार्थना केली, दयागण वाचवा आता, मला मंत्र कशी येणार रे प्रभू. रात्रभर तळमळ करत होते. आणि त्याच वेळेला रिद्धपुरामध्ये पंडित विश्वनाथ बास बाळापूरकर आणि नारायण व्यास बाळबाळे होते. पंडित बासांना सकाळी स्वप्न पडलं, विश्वनाथ बास बाळापूरकरांना सकाळी स्वप्न पडलं की तुझे गुरु संकटात आहेत, तुला बोलवतायत म्हणून. 4 वाजता झोपेतनं उठले, नारायण बासांना उठवलं. नारायण बासांना, नारायण बास चला आपल्याला नांदेडला जायचं, आमचे गुरु संकटात आहेत. अम्मा सुचिक झालेला आहे, संकटात आहे माझे गुरु म्हणून. आणि झाला मोठा पहाटे प्रवास चालू झाला. 3ऱ्या दिवसाच्या मुक्कामाला नांदेडला ही मंडळी पोहोचली. आजाराचं रूप घेऊन मुनी व्यास नांदेडकर झोपलेले होते. नारायण व्यास भेटले. पंडित विश्वनाथ बास बाळापूरकरांची भेट झाली, चर्चा झाली आणि मग सांगितलेली घडलेली घटना. पंडित विश्वनाथ बाळापूरकरांनी आपल्या गुरूंना सांगितलं, तुम्ही निवांत राहा, आम्ही जातो आता हे निपटायला, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही एक पत्र लिहून द्या, फक्त राजाला सांगा मी येत नाही, मी आजारी, माझा शिष्य पाठवतोय, तो चर्चा करेल तुमच्याशी. मुनिवासांनी सांगितले, बाबा रे कसं होईल, शांत राहा तुम्ही, आम्ही करू काय करायचं. नारायण व्यासांना गंगेच्या काठावर आणलं. नारायण व्यासाला पंडित विश्वनाथ बास बाळापूरकरांनी सांगितलं, नारायण बास तुम्हाला हे काम करायचंय. आता एका प्रपंच करता तुम्ही माणसं मारलीत, पण हिंदू धर्मा करता आणि देवा करता तुम्हाला मंत्र म्हणायचे, परत म्हणायचीत मंत्र इथे. आता क्षणभर थांबले आणि धर्माकरता जर मी उपयोग येत असेल तर मी नक्की करील म्हणून हो म्हटले. कारण अथर्व वेदाचा अभ्यास केला होता. चारण मारण मंत्र विद्या नारायण बासांना येत होत्या. 2ऱ्या दिवशी राजाच्या दरबारात हजर झाली. राजाला सांगितलं, पत्र दिलं. राजाने सांगितलं, अरे बाबा हे पत्र आणलंय ठीक, पण पराजय झाला तर. त्यांनी सांगितलं, पराजय झाला तरी आमच्या गुरूंना मान्य आहे. आणि चर्चेला सुरुवात झाली. यतींनी सांगितलं, गंगेच्या काठावर चला, केळीचं पान गंगेच्या वाहत्या पाण्यावर टाकू आणि त्या केळीच्या पानावर आम्ही बसू, तुम्ही बसून दाखवायचं. नारायण बासांनी सांगितलं, चालेल चला. आता मोठं असं केळीचं पान घेतलं. नदीचं खळखळा गंगेचं पाणी वाहत होतं. त्या पाण्यावर ते पान टाकलं. हा यती मांडी वाळून इथं वाळूवर बसलेला होता. असं उड्डाण केलं यांनी. हळू जाऊन त्या केळीच्या पानावर बसला. गंगे काठाच्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. मोठ्यानं जय जयकारा झालाय. राजानं नारायण बासांकडे पाहिलं, झालं नारायण चला तुम्ही करा आता. नारायण बासांनी ते केळीचं पान टाकलं. राजाने टाकलं होतं. नारायण बासांनी झालं, मला केळीच्या पानाची काही गरज नाही, कशाला टाकताय ते पान. हे वाळूवर असे बसले, अलगद उडाले. नदी खाली होती. नदीचं पाणी 1 फूट खाली होतं आणि 1 फुटाच्या वर नारायण बास तरंगलेली होती, मांडी घालून बसलेले होते. गंगेच्या काठावरच्या अफाट भरलेल्या जनसमुदायानं पाहिलं, नारायण व्यास आता अजून वर गेले. आता पाण्याचं आणि नारायण व्यासाचं 5 फुटाचं अंतर होतं. पाणी खाली 5 फूट होतं आणि नारायण व्यास केळीच्या पानाचाही आधार नाही, बिना आधारानं वर मांडी घालून पद्मासनात बसलेले होते. संपूर्ण गंगा तीर टाळ्यांच्या कळकळानं दुमजलंय. हो, आणि हिंदू धर्माचा जय जयकार झाला. त्या नांदेडच्या राजानं त्या यतींच्या हातातलं ते सर्व पत्र काढून घेतली, ताम्रपत्र काढून घेतली. यतींच्या अंगावरची भरजरी वस्त्र उतरवली. राजगुरूचा किताब काढून घेतला आणि यतींना त्या राज्यातून काढून हुसकावून लावलं, बाहेर काढून लावलं. आणि हिंदू धर्माला राजानं सनद लिहून दिली. ही सनद आजही आपल्या महानुभाव पंथाजवळ आहे की हिंदू धर्म हा अत्यंत श्रेष्ठ धर्म आहे. हिंदू धर्म हा ज्ञानाचा धर्म आहे. हिंदू धर्मामध्ये सर्व सत्यता असून कैवल्याच्या दिशेने जाणारा मार्ग आहे हिंदू धर्मामध्ये, अशी राजानं देखणे अशी सनद